नमस्कार मित्र आणि सगळ्याला गुड मॉर्निंग. काय 2 दिवस झालं व्हिडिओ काढणंच झालं नाही, कारण मी आलो इकडं पुण्याला. कारण परवा दिवशीच आलो नाही. कालचा दिवस गेला, परवा दिवसा दिवस गेला, आजचा 3रा दिवस आहे. तर कार्यक्रम असल्यामुळे आता संध्याकाळी गाणी झाली की जाणार आहे. पण काळजी मला आईसाठी आता फोन केला तर शेजारच्या त्यांनी डबा दिला आहे. आताच फोन केला म्हणजे येऊ मग काळजी करू नका म्हणजे चहा करून दिला आहे, परत पाणी आंघोळीला दिलं आहे आणि चपाती पण दिली म्हणजे खायला. डबा देतो आहे म्हणजे नका टेन्शन घेऊ. संध्याकाळच्याला नेलं तर तू काय जेवत नाही ती म्हणली, पण संध्याकाळच्याला नेल्यावर काय जेवत नाही. मग दिवसाचं आपलं सकाळच्यालाच नेऊन देते सगळे. पण काय करायचं का, 2 इकडं मनोज भाऊ सगळं 2 कार्यक्रम होतं. कर्ज पाणी झालेलं आहे, जरा फेडल्याशिवाय भाग नाही. त्याच्यामुळं यावं लागतं इकडं. पण मला कर म्हणा इकडं, मला दम निघेना. मी अजून नाश्ता केला नाही, सकाळी नाश्ता केला, पण पोटा पाण्यासाठी बाहेर जावं लागतं. काय करायचं. आणि आता आईला बोललो, आईला म्हणून केला का नाश्ता, ही मग ती म्हणली चहा करून दिलता मध्येच. ते पोराला लागलं होतं, म्हणलं आईला बोलू दे मला, कारण काल परवा दिवशी फोन करणं झालं. पण ती पोरगं गेलं तर शाळेत आणि त्यांच्या घरची बाया माणसं कशी जायची. आणि दगड भाऊ वारल्यामुळे इंदवणी काय असं घराच्या बाहेर निघत नाही. त्याच्यामुळं मग आता ती पोराला सुट्टी होती, मग सुट्टी असल्यामुळं जाऊन आला. आता तर आईचा फोन आला म्हणजे कधी येणार आहे, 2-3 दिवस झाले. मला आता येणार आहे उडीच्याला, सकाळी तिथलं गाणी झाल्यावर निघणार आहे. म्हणजे सकाळी 10-11 वाजेपर्यंत येईल म्हणलं घरी. पण आईशिवाय माया नसते म्हणजे जावं लागता. नाश्ता पाणी केलं का, काय खाल्लं का काही म्हणलं, पण मी खाल्लं नव्हतं अजून काही नाही खाल्लेलं. पोरांनी केला बाकीच्या नाश्ता, पण मला कर म्हणा जरा आज इतराशी उदासून वाटलं जरा. पण काय करता हो, आता तिथे बी शेतात काम असते, पण हाजऱ्या पडत नाही. तर मग मनोज भाऊ सर गेल्यावर पैसे देतात आपल्याला कार्यक्रमाचं. पोटा पाण्यासाठी जावं लागते. पण घरी सगळं आहे मस्त, पण आईला गॅस पेटवायचं नाही. मग शेजाऱ्यांच्या करते ती मदत करते, नसल्यावर चहा करून देते ती, डबा करून देते ती. जवळ असल्यावर काय माझी मी जाऊन येतो, पण आता लांब असल्यामुळं मला जावं लागतं. हे मला फोन करावं लागतं, की त्यांना सांगावं लागतं. आमची चुलती देते आंघोळीला पाणी, आणि दगड भाऊची ती त्या डबा आणि चहा नेऊन देते. काय करणार, वाईट वाटतं. आई भाऊ होतं तेव्हा आई कशी पण करायची, तेव्हा सुधारत होतं आईला. पण आता वर्ष 1.5 वर्ष झालं भाऊ वारल्यापासून आई भानातनं गेलेली झाली, तिला काही कळत नाही. नाहीतर भाऊ तेव्हा पहिलं भाऊ आमचं हुशार होतं, लक्ष द्यायचं भाऊ सगळं. आणि भाऊ लक्ष द्यायचं, त्याच्यामुळं मला पण काय एवढी काळजी नव्हती. पण आता भाऊ वारल्यापासून आईचं म्हणजे असं भान गेले मी करते, किंवा लक्षात राहत नाही किंवा काय असं. पण असं प्रत्येक गोष्ट लक्षात राहत नाही किंवा काय नाही. त्याच्यामुळं मी गॅस पेटवून देतो. शेजारच्या ताईला आपलं सांगत असतं, तिचं बिचारीचं उपकार आहे. मी नसल्यावर असल्यावर डबा देते ती आईला, लय उपकार आहे बरं का. नाहीतर तिथे शेतात पैसे हजेरी पडत नाही. मग इकडं कार्यक्रमाला आल्यावर पैसे ते मिळतात. आपल्याला बांधकामाचं रेन पाणी झालेलं आहे, फेडल्याशिवाय भाग नाही. वायपट मी एक रात्र सुद्धा वायपट कुठं थांबत नाही, काही कामासाठी थांबतो. पण आज थोडं सकाळ इकराशीच वाटलं, जरा वाईटच वाटलं. त्याच्यामुळे म्हणलं मग फोन करावा. 2दा काल फोन केला, पण म्हणलं येऊ पोरं शाळेत गेले ते, मी करते आल्यावर. त्यांच्या ध्यानात नसेल आणि माझ्या बी कोणा इकडं तिकडं कामाच्या राड्या तिकडं, त्याच्यामुळं पळापळीच्या ह्याच्यात ध्यानातच नाही. काय करतं, भाऊ होत तेव्हा एकाला दोघं राहायचे. पण आपल्याला पोटा पाण्यासाठी करावं लागतं, फिरावं लागतं, गेल्याशिवाय भाग नाही. एवढा मोठा रानाचा खर्च केला आहे. रान केलं तर त्याच्यात बी काही नुसतं बाटवता आलं आहे. 1-2 पोती ज्वारी होईल तर त्याला आता काढायचे किती पैसे लागते त्याचं सांगता येत. त्याच्यामुळं पाण्याशिवाय काही खरं नाही. आता ह्या वर्षी घर झालं, पुढच्या वर्षी पाण्याचं नियोजन नक्कीच करीन मी. लय अवघड आहे, वाईट वाटलं म्हणजे डोळ्याला पाणी झालं मला. काय करणार आता, केल्याशिवाय भाग नाही. तर अप्परमध्ये कार्यक्रम आहे तो लक्ष्मीचा.
अप्पर पुण्याला. अप्परमध्ये तर काहीतरी शिवरायनगर असं काहीतरी वाटतं तिथं एरियाचं नाव. मला काल कमेंट आली ना तिथे म्हणलं मी पुण्याला का चाललो आहे म्हणलं योगेश भाऊ पुण्याला कुठे येणार आहे तर मला काही माहीत नव्हतं म्हणलं. गणेश भाऊ विचारून सांगतो. पण परत अप्परमध्येच कार्यक्रम आहे शिवरायनगर अप्पर डेपोच्या जवळच. कसं आहे पोटा पाण्यासाठी जावं लागते. त्यात आईला आमच्या हाताने करता आलं असतं म्हणजे काय वाटलं नसतं. पण काय झालं आहे आईला मस्त करीन बरी एखादी भाकरी पण गॅस नाही ना पेटवायला त्याच्यामुळं मी त्या मार्गाला जाऊ देत नाही. काय करायचं नाहीला जायचं. पोरं नाश्ता करते आतमध्ये किती बाहेर आल्या. टेन्शन असते मागं. काय करत आंघोळ पाणी झाले सगळ्याचे. ताईचा फोन आला म्हणजे आईला बोलायचं होतं पण मला मी पण बाहेर आहे. आपल्या शेजारचा नंबर दिला आहे म्हणजे पोरगं फोन आल्यावर घेऊन तिथून पोटा पाण्यासाठी किती बाहेर जावं लागतं कसं करावं लागतं अवघड आहे गोष्टी सगळ्या. आपल्याला कसं घरी बसून बी कोण देणार नाही. बाहेर गेल्याशिवाय काम केल्याशिवाय भागत नाही. बरं वायपट नाही आपल्याला झालेलं आहे देणं पाणी त्याच्यासाठी बाहेर जावं लागतं. आणि काय करायचं नाही लागत. त्याच्यामुळे 2 दिवस व्हिडिओज टाक. आता इकडं असल्यामुळं काय रेसिपी नाही काय बोललेलं काय दाखवावं काय म्हणून 2 दिवस व्हिडिओज काढला नाही. आणि सकाळी इतराशीच वाटायला लागलं जरा थोडं वाईटच वाटायला लागलं. म्हणलं व्हिडिओज बनवावं. आईला फोन केला आधी आई काय म्हणते काय नाही तर म्हणली नको काळजी करू. बिस्किट तो दिलेलं छान बिस्किट खाते बटर आणून ठेवलेली बटर खाते. मी पुण्याला यायचं म्हणून आईला बटर बिस्किट आणून ठेवली होती. म्हणजे कसं आहे चहा करून दिला आपली घेऊन खाल्लं. आणि एकदा सकाळी छान बिस्किट खाल्लं की परत मग दुपारी त्यांनी 2 चपात्या दिल्या तर ती म्हणली नको आई म्हणली 2 चपात्या नको देत जाऊ एकच ती का तर एकच चपाती सकाळच्याला अर्धीच खाते संध्याकाळच्याला खातच नाही. म्हणजे 2 चपात्या शिल्लक वाया जाण्यापेक्षा उलट ती म्हणली एकच देत जा. काय करायचं नाहीला जाईल गेल्याशिवाय भाग नाही. आता हे कसं डबल कार्यक्रम असल्यामुळं 2-3 दिवस गेले नाही. तर सिंगल कार्यक्रम असल्यावर काय आज सकाळी आलो सकाळचा डबा करून जातो ते आज संध्याकाळी आलो डबा करून जातो. कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही पहाटे निघतो सकाळी त्याच्यामुळं सकाळी डबा करून येतो. दुसऱ्या दिवशी आणि संध्याकाळी गाणी झाली की सकाळी 4-5ला निघले की लवकर उठून करत असतो. कार्यक्रम झाला दिवसभर की लगेच संध्याकाळी गाणी झाली की 1-1.5 वाजता निघायचं बरोबर सकाळी 5-6 वाजेपर्यंत जातो. त्याच्यामुळं काही टेन्शन राहत नाही. पण आता डबल कार्यक्रम असल्यामुळं थांबावं लागतं. माणसं चांगली की शेजारची आपण कोणाचं वाईट केलं नाही. त्याच्यामुळं तुमची सगळ्यांची साथ आहे सहवास आहे. तुमच्या सगळ्या मदतीनं किंवा साथीनं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आतापर्यंत पुढं झालं आहे. आणि घर झालं पण प्रत्येक जणाची कमेंट असायची की योगेश भाऊ ह्या घरात भाऊ असतं तर बरं झालं असतं. पण काय करायचं मस्त मन ध्येय होतं स्वप्न होतं भाऊ होतं तर घर व्हावी भाऊ होतं तर घर होईल. काही कारणास्तव नाही झालं. भाऊचं वर्षसला त्याच्या आधी ते वाटेल होईल पण काही नाही झालं. भाऊचा फोटो आहे हॉलमध्ये लावणार आहे. भाऊचा फोटो अजून ते फुटी मारायची त्याच्यामुळे लावला नाही. खरंच एकदा जोड फुटली का आईबापाची काही खरं नाही. आणि आईबापाच्या शिवाय ह्या कलियुगात कोण कोणाचं नाही. कारण बाहेरच्यासाठी कोणासाठी किती बी करा काही उपयोग नाही. लय केला मी तर लय केलं शब्दात कोणाला सांगू शकत नाही. एवढे मी जीव लावला सगळ्याला हे केलं. प्रत्येकाने आपापली जागा दाखवली काय उपयोग नाही. उपकार कोणाचं नाही. आपलं कसंही राहत नाही. कोणाला मदत केल्याशिवाय कुठं काय केल्याशिवाय आपलं मन राहत नाही. करतो पण लोक तशी उपकाराची नाही राहिली. कोणासाठी कितीही करा. आता मला प्रत्येक गोष्टीचं आठव होते. ती म्हणत आहे की आयुष्यात बाप म्हणायचं तुला बाळा काय पाहिजे मी हाय माग. पण आज बापच नाही आपल्याला देणार पण असं आहे. त्याच्यामुळं वाईट वाटतं इतराशी जीवन होतं. पण आज सकाळचं मला करमनाच जरा थोडंसं म्हणजे वाईटच वाटलं जरा डोळ्याला पाणी नाही आलं. पण आपली फॅमिली म्हणजे योगेश भाऊ सारखं तुम्ही भाऊचं पण रात्री आठवणच झाली मला भाऊची.
तर असं मित्रांनो आहे कार्यक्रम झाला की निघणार आहे आता. तुमचं सगळ्याचं चहा पाणी नाश्ता पाणी झाला असेल तर बरं आहे, नसेल झाला त्यांनी पण करा. मी पण आता खातो. फोन आला, मला फोन येऊन गेला आहे योगेश भाऊ कुठं आहेत म्हणून. व्हिडिओ चालू असल्यामुळं फोन काय उचलला नाही. आणि गोळी खाल्ली आता रात्री ती हातरा पंगड्याचे कपडे घेतली आणि कपडे घेतल्यामुळे लगेच शिकायला लागल्या मला. त्याच्यामुळं लगे ॲलर्जीची गोळी खाली मला कपडे जरी दुसरीचे वापरले का तरी पण शिकायला द्या. आणि ॲलर्जीच आहे मित्रांनो, काय वाईट वाटतं ना, काय कमेंट करून जाऊ. तुमचाच योगेश भाऊ म्हणून सहकार्य करा, मदत करा. तुमची साथ संगत राहू द्या. तुमच्या साथच्या संगतीने जे काय आहे मी तुमच्यामुळं आहे. तुम्ही बघताय म्हणून मी व्हिडिओ काढतोय. असं मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला, जरी काही माझ्याकडनं चुकीचं गेला असेल तर तुमचा योगेश भाऊ म्हणून क्षमा असावी, माफी असावी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. 2 दिवस झाले मित्रांनो पुण्यालाच आहे. कार्यक्रम असल्यामुळं आलो. सकाळी आईची आठवण आली. आईला डबा दिला का, ते शेजारच्या ताईला विचारलं, त्यांना सांगितलं होतं, दिलाय म्हणलं त्यांनी. आणि कार्यक्रम इथं अप्परला आहे, अप्परला शिवरायनगरमध्ये कार्यक्रम झाले. संध्याकाळी गाडी निघणार आहे.